नमस्कार. आज आपण मागच्याच पानावरनं पुढे जाऊयात. सरांनी आत्ताच तुमची एम-पी-एफ-सी ग्लोबल इन्व्हेस्टमेंट ही जी कंपनी आहे, तर ही स्थापनेमागचा नेमका उद्देश तुमचा काय होता? त्याच्या मागे मुख्य उद्देश असा होता की मी जेव्हा माझा आयात निर्यात व्यवसाय सुरू केलेला होता आणि त्याच्या मला बऱ्यापैकी स्थिर सवय झाल्यानंतर माझं जे लहानपणीचं जे स्वप्न होतं की एखाद्या कंपनीचा डायरेक्टर बनायचं, त्या कंपनीचे शेअर्स विकत घ्यायचे, तर त्या दृष्टीने मी म्हटलं की आपण थोडंसं डायव्हर्सिफिकेशन करणं गरजेचं आहे. तर आयात निर्यात व्यवसाय स्थिर झाल्यानंतर मी एमपीएफसी ग्लोबल इन्व्हेस्टमेंट ह्या कंपनीची स्थापना केली. शेअर बाजारात आणि म्युच्युअल फंडमध्ये माझं ऑलरेडी गुंतवणूक होतच होती. तर ती गुंतवणूक स्वतःपुरतीच मर्यादित न ठेवता मी इतरांना पण ती सर्व्हिस देण्याच्या दृष्टिकोनातून काम सुरू केलं आणि मग एमपीएफसी ग्लोबल इन्व्हेस्टमेंट ह्या कंपनीची मी स्थापना केली. मस्त. सो तुमच्या या कंपनीची एक वेगळी अशी टॅगलाईन आहे, लोकांना श्रीमंत करणारी कंपनी. तर त्याच्या मागचं काय आज जगातल्या असंख्य देशांमध्ये एक गोष्ट माझ्या लक्षात आली वेगवेगळ्या ठिकाणी फिरल्यानंतर, की पैसा हा सर्वस्व आहे आणि पैसा तुम्हाला कमवायचा असेल तर शेअर बाजाराव्यतिरिक्त दुसरं कुठलंही साधन नाही. हे मी थोडंसं बोल्डली असं म्हणू शकीन की अर्थात तुमचे इतर व्यवसायातले किंवा इतर इन्कमचे सोर्स जरी असले तरी बहुसंख्य लोकांचा जो काही नेटवर्क वाढतं ते शेअर बाजारातल्या गुंतवणुकीमुळेच वाढतं. आणि म्हणून मला ती कल्पना सुटली की जर तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल तर तुम्ही आमच्या कंपनीतर्फे गुंतवणूक करा. आणि ही टॅगलाईन सॉलिड हिट झाली, लोकांना ती आवडली आणि कुठेतरी त्यांच्या सुप्त ज्या इच्छा होत्या श्रीमंत होण्यासाठीच्या, बरोबर. त्या सुप्त इच्छा आपल्या ह्या कंपनीतर्फे पुऱ्या होतील असा त्यांना विश्वास बसायला लागला आणि अशा प्रकारे आमची ती टॅगलाईन आता खूप फेमस झालेली आहे. मस्तच. मला इथून विचारायचं आहे की जेव्हा तुम्ही सुरुवात केली तर तेव्हा तुमच्याकडे गुंतवणूकदारांचा प्रतिसाद कसा होता आणि मग तो नंतर कसा वाढला? गुंतवणुकीचा प्रतिसाद आणि इनिशियली थोडासा जरा ते सावध पवित्रा घेत होते, पण बऱ्याच लोकांना, माझ्या मित्रमंडळींना, त्यांना मी शेअर बाजारात काम करतो, बऱ्यापैकी अनुभव हे माहिती असल्यामुळे ही जी आधी मी काय केलं की आधीची जी ओळखीची जी मंडळी होती त्यांच्यापासून ही सुरुवात केली आणि एक चांगल्या प्रकारे एक स्वयंशिस्त लावून घेणं, त्यांना कशा प्रकारे मार्गदर्शनाची गरज आहे ह्या सगळ्या गोष्टी मी ओळखल्या होत्या आणि त्याप्रमाणे त्यांना मार्गदर्शन करत गेलो. त्यामुळे त्या लोकांचा विश्वास बसला, त्यांना तशा प्रकारचं योग्य मार्गदर्शन मिळालं आणि मग त्यांनी माउथ पब्लिसिटीचा ह्याच्यात मला खूप मोठा फायदा झाला आणि त्यानंतर लोकांची माझ्याकडे गुंतवणूक करण्याची, माझ्या कंपनीतर्फे गुंतवणूक करण्याचा कल वाढू लागला आणि अशा प्रकारे मी त्याच्यात सुद्धा बऱ्यापैकी यशस्वी होऊ लागलो. भारताबाहेर अमेरिकेत सुद्धा गुंतवणूक करण्याची जी तुमची कल्पना आहे तर ती तुम्हाला कशी आणि कधी सुचली? ती कल्पना मुख्य सुचायचं कारण असं की आम्ही आयात निर्यात व्यवसाय सुरू केला त्यावेळेला मला भारताव्यतिरिक्त डॉलर्स, नंतर पाऊंड्स, युरो ह्या सगळ्या करन्सीज मधनं मला बऱ्यापैकी उत्पन्न व्हायला लागलं. तर मी म्हटलं की त्यामध्ये जर उत्पन्न आपल्याला होत असेल तर भारत सरकारने सुद्धा अशा काही योजना ठेवलेल्या होत्या, तर तेच पैसे आपण त्या त्या देशांमध्ये जर थोडे गुंतवणूक केली, त्या कंपन्यांच्या त्या त्या शेअर्समध्ये जर गुंतवणूक केली तर आपल्याला जास्त फायदा होऊ शकेल. आणि तशा प्रकारे मी ती विचार केला की भारतीयांमध्ये सुद्धा बऱ्यापैकी काही रिस्क घेण्याची कपॅसिटी आहे, काही जे लोक आहेत त्यांना काहीतरी नवीन नवीन करून बघण्याची संधी किंवा इच्छा आहे, तर मी अशा लोकांना टार्गेट करून मी सुरुवात केलेली होती आणि मला सांगायला अतिशय आवडेल की त्याच्यासाठी सुद्धा मला खूप उत्तम प्रतिसाद मिळाला. मस्त. छान. सर, आता तुमचं काहीतरी नवीन तुमची कन्सेप्ट आता येते वाटतं, दुबईमध्ये सुद्धा तुम्ही गुंतवणुकीसाठी. आता काय होतं की नाही, शेअर बाजार एक म्हणतात ना की इंग्लिशमध्ये म्हणतात की जेलस बिझनेस. तर त्याचा अर्थ असा होतो की एकदा तुम्हाला त्याची अगदी सवय लागली, आवड लागली, तुम्हाला त्याच्यातून पैसे मिळायला लागले, तर मग आपण वेगवेगळ्या प्रकारच्या इतर अव्हेन्यूजकडे, इतर मार्गांकडे बघायला लागतो. आणि सुदैवाने त्याच वेळेला मागच्याच वर्षी माझ्या दुबईतल्या एका ब्रोकरच्या मध्ये कंपनीत काम करणाऱ्या एका व्यक्तीची ओळख झाली आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की तू अशा प्रकारे तू आम्हाला इथे भारतात रिप्रेझेंट कर आणि दुबईमध्ये सुद्धा आपण इन्व्हेस्टमेंट करायला तुला, तुझ्या क्लायंट्सला पण मार्गदर्शन करून मदत करू. तर अशा प्रकारे ते दुबईतला जो एक थोडासा अनएक्सपेक्टेड आम्हाला एक म्हणताना आउट ऑफ द ब्ल्यू मिळाला, बोनस पॉईंट मिळाला आणि मग मी आता म्हणतोय भारतात, अमेरिकेत आणि दुबई
अशा तिन्ही देशामध्ये देशात. गुंतवणुकीच्या सेवा देतात. खूप छान माहिती आता सरांकडनं मिळाली. आपल्याला कळलंच आहे की आता जसं सर म्हणाले की भारतात, अमेरिकेत आणि दुबई अशा तिन्ही देशांमध्ये सुद्धा आपली इन्व्हेस्टमेंट आपण करू शकतो. मग नेमकं आता आपण नवीन जे गुंतवणूकदार आहेत किंवा आता जे नवीन यंग पिढी आहे, तरुण पिढी आहे, तर त्यांनी नेमकं काय करावं किंवा विशेष अशा काही खास त्यांचे इन्साइट्स आहेत, तर हे सगळं आपण पुढच्या भागामध्ये जाणून घेणार आहोत. तोपर्यंत स्टे ट्यून विथ अस.